या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। प्रभाग क्रमांक 11 मध्ये पिठ्ठानगर या भागात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अजय पूर्णम, युवराज सरवदे आणि प्रभाग क्रमांक 10 चे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाल्या। दरम्यान या भागातील नागरिकांनी विविध प्रश्न मांडल्या। येणाऱ्या काळात भाजपच्या 4 उमेदवाराला भरघोस मताने मतदान करून विजयी करावं, या ठिकाणी कुठलाही अडचण असू द्या, येणाऱ्या काळात पूर्ण करू असे आश्वासन डॉक्टर अजय पूर्णम, युवराज सरवदे आणि प्रथमेश कोठे यांनी दिले। या प्रसंगी या भागातील महिला बंधू भगिनींची उपस्थिती होती। चुकीच्या पक्षाचा असला तर त्याच्याकडनं कामं होऊ शकणार आहेत का, या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून विचार करावा। जर तो नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा असला तर निश्चितच जास्तीत जास्त निधी आणून आपण या भागातील जे काही उरलेले प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता निश्चितच मदत होणार आहे। काल सुद्धा आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांची सभा पिंडीपूर हॉस्पिटल जवळ झाली आणि त्यांनी त्या सभेतून सांगितलं की तुम्ही या भागातील सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या। येणाऱ्या काळात 10 कोटी रुपयाचा निधी त्यांनी कालच डिक्लेअर करून टाकलेला आपल्या भागासाठी। 10 कोटी रुपयाचा निधी जर आपल्या भागात आला तर आता जे काही प्रश्न आपल्याला उद्भवलेले आहेत, जे काही समस्या आपल्याला आहेत, ते समस्या राहणार आहेत का, या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करावा। खास करून महिलांना आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी महिलांचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या खात्यात 1,500 रुपये जमा करण्याचं काम महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळं हे मत फक्त आम्हालाच नाही तर आपल्या लाडक्या देवाभाऊला जाणार आहे, या गोष्टीचा आपण विचार करावा। महाराष्ट्रात अनेक नेतृत्व तयार झाले पण कधी कोणी महिलांचा विचार केला नाही। देवाभाऊंनी महिलांचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस ते सोलापूरला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की आता लाडकी बहीण योजना तर आहेच पण लखपती दीदी योजना सुद्धा ते महिलांसाठी आणणार आहेत। महिलांचे हात बळकटी करण्यासाठी, महिलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी लखपती दीदी सारखी योजना येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासन आणणार आहे। त्यामुळं आपला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असेल तर त्या लखपती दीदीच्या योजनेचा फायदा आपल्या सर्व महिलांना होणार आहे, या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करावा। घर चालवत असताना किती अडचणी येत असतात हे पुरुषांपेक्षा महिलांना जास्त माहित असतं। त्यामुळे डायरेक्ट महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम आपल्या लाडक्या देवाभाऊंनी केलेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा ठामपणे आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीशी आपले लाडके देवाभाऊ आहेत, एवढं आवर्जून सांगतो। त्यामुळं निश्चितच मला आशा आहे की येणाऱ्या 15 तारखेला 2 मशीन असणार आहेत। दोन्ही मशीनवरील एका मशीनवरती 2 कमळ चिन्ह असणार आहेत, दुसऱ्या मशीनवरती 2 कमळ चिन्ह असणार आहेत। त्या 4 कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही अपेक्षा व्यक्त करून सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपले भारतीय जनता पार्टीतले जे जुने सहकारी आहेत ते आपल्या भागातील रहिवासी आहेत। मंता साहेब यांनी सुद्धा त्यांचं मन मोठं करून पक्षांनी कोणालाही उमेदवारी दिली असताना खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं मन मोठं करून पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आज उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच त्यांच्या या निष्ठेचा आणि बलिदानाचा, निश्चितच त्यांच्या निष्ठेला आणि बलिदानावर सलाम करतो। पण येणाऱ्या काळात एवढा आवर्जून सांगतो की पक्षासाठी तुम्ही केलेला हा त्याग पक्ष कधी विसरणार नाही, पक्ष आपल्या पाठीमध्ये ठामपणे उभे राहील, एवढा आवर्जून सांगून सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। ज्यावेळेस प्रथमतः विडी घरकुल मधनं नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळेस मला वाटतं पिठ्ठानगर वगैरे काही नव्हतं, फक्त विडी घरकुल मधला भाग आपल्याला माहिती आहे की घरं 3,500 विडी घरकुलची होती आणि जुन्यापैकी नगरांमध्ये मला वाटतं सर्वदे नगर एक होतं आणि कोमिन नगर एक असेल, बाकी सगळं हे भाग जंगलच होता। जसं जसं महेश अण्णांनी या भागात निधी आणून विकास केला तसं तसं लोक इथं येऊन राहिला, त्यांनी सुरुवात केली आणि अनेक लोक इथं शहरातले आले आणि राहिली। पण महेश अण्णांनी कधी कामात कमी पडलं नाही। एक नगरसेवक असून मला वाटतं जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम
महेशांनी या ठिकाणी केलाय. त्यामुळं सर्वांच्या मनामध्ये महेशांना आज जरी या जगात नसले तरी सर्वांच्या मनामध्ये ते अजून सुद्धा जिवंत आहे. निश्चितच महेशांच्या कामावरती विश्वास ठेवून मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही आमच्या चारही पॅनलला त्यावेळेस निवडून दिलात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पिठ्ठानगर मधील जे काही अडचणी होत्या ते बऱ्यापैकी सोडवण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. त्यात पाण्याचा प्रश्न असू द्या, आता जिथपर्यंत रस्ता झालाय त्या रस्त्याचा असू द्या, लाईटीचा प्रश्न असू द्या, ड्रेनेजचा प्रश्न असू द्या, हे सगळं प्रश्न सोडवण्याचं काम महेश अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या भागातील जे काही अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे जे कामं शिल्लक आहेत, अंतर्गत रस्त्यांची कामं जे शिल्लक आहेत, ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी घेतो. आणि येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच एवढं सांगतो की आजच या भागाचं व्हिडिओ शूटिंग तुम्ही निश्चितपणाने करून ठेवावं आणि येणाऱ्या काही दिवसातच हे चित्र बदलल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं आवर्जून सांगतो. आपल्याला वरून पाईपलाईन आणण्याला सुद्धा किती त्रास झाला आणि त्या पाईपलाईन मुळे अनेकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय. निश्चितच हे मला वाटतं या भागातील सर्व लोकांना माहिती आहे. त्यामुळं कामात कितीही अडचणी येऊ द्या, त्या अडचणींवरती मात करून निश्चित योग्य तो मार्ग त्या कामात अडथळ्यांवरती काढून काम पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणाने घेतो. खरं तर सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन गेल्या 4 वर्षापासून झाले नाही, नाहीतर आतापर्यंत ही परिस्थिती सुद्धा आपल्या भागातील राहिली नसती. 4 वर्ष इलेक्शन पेंडिंग पडल्यामुळं आपल्याला नवीन निधी या ठिकाणी देता आला नाही. नाहीतर आपल्याला माहिती आहे जेवढे काही कामं झाले ती 4 वर्षा अगोदर शेवटच्या टप्प्यात आपले ते कामं झालेली आहेत. पाईपलाईनच्या असू दे, ते रस्त्याचं काम असू द्या, ते शेवटच्या टप्प्यात झालेले आहेत. इलेक्शन लगेच लागेल आणि उरलेले सुद्धा सगळे कामं होतील अशी आशा आम्हाला होती, पण इलेक्शनला वेळ लागला. पण सुदैवाने आज इलेक्शन लागलेले आहेत. आपलं मत टाकत असताना आपण योग्य तो उमेदवाराला मतदान करावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. कारण देशात आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि आज जर सोलापुरातलं चित्र पाहिलं, सोलापूर शहरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेवरती येणार आहे. मग असं होत असताना ఇంతే పని చేసేది మన నెత్తిలా మన హృదయంలో ఎవరున్నారు ఇప్పుడు కమळ ఒకటే 15 तारीखకు పొద్దుగాల లేచిన బరోబర్ 7 కు मतदान चालू అవుతది. 6:45 కు మనం అందర్ బయట వచ్చి మీ అందరిది ఇది జవాబుదారీ పండుగ ఎట్లా అవుతాం ఒక్కలో మనము అందరు కలిసి అవుతాం. అందరికి కలిసి మంచి పండుగ చేసిన లాగా అందరు కలిసి मतदान బూత్ మీద పోయేది. అందరు కమలం పూలు ఒత్తి బట్టలు ఒత్తి బయట వచ్చినాక మళ్ళా మన సెల్ఫీ తీసేది, ఫోటో తీసేది. ఆ ఫోటో ఏం చేసేది మన మండల ఇలా మనం అది ఫోటో చేసేది. ఇప్పుడు ఇక్కడ మండల ఉన్నది ఇక్కడ ఏ మండలం ఇక్కడ మారుతి మహారుద్ర మహేశ్వరి దేవి మండలం అది. ఇప్పుడు మండల పని ఏమున్నది ఇప్పుడు నాకు చెప్పండి. మండల పని ఏమున్నది ఇప్పుడు? మండల పని ఇప్పుడు ఏమున్నదంటే మనకు అందరికీ చెప్పి కి బాబా 15 तारीखకు పొద్దుగల పండుగ చేసేది ఉన్నది, పోయేది ఉన్నది, मतदान చేసేది ఉన్నది. అందరు వెనక వీళ్ళు ఓడాలి. మనం గణపతి టైంకి ఎట్లా వరుతాం? ఆర్తి టైం అయింది, రాండి అందరు, భోజనం చాలు అవుతుంది, మహాప్రసాద్ చాలు అవుతుంది, అందరు రాండి పిలుస్తాం కదా. ఇప్పుడు అదే మనం చేయాలి. ఏం చేయాలి? అందరికి మనం పిలవాలి, అందరికి పిలిచి मतदानకు తీసుకొని పోవాలి. एक गट्टा मतदान చేయాలి. एक गट्टा ఇప్పుడు ఇట్లా పెట్టి आडा చూస్తారు కదా मतदान బూత్ आडा फक्त कमळ 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 इथेच कणते आले. बाकी सगळ्या जागाच्या कोणी मालक राहू दे त्यांना समोर घेऊन आपण सगळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि या ठिकाणी 100% दादांसमोर हा शब्द बोललोय मी. या वर्षात आपण या जागेचे विषय संपून घेऊ. आणि या ठिकाणी जसं महेश अण्णांना आपल्या सगळ्यांवर लक्ष एक प्रभागावर ठेवलं, तसं कुटुंबासारखं जसं कुटुंबाला लक्ष ठेवतो तसं या प्रभागावर लक्ष ठेवीन. मग एवढंच सांगून येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळासमोरील बटन दाबून आम्हा चौघांना निवडून द्यावं एवढी तुम्हाला आज मी विनंती करतो. मग 4ही मत आपल्याला कमळाला करायचे एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.
डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय, डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96